मी सर्वप्रथम जी व्यक्तिमत्व माझ्या समोर बसलेली आहे, अगदी मला खूप आवडतात ते सर, मास्टर रत्न राजगुरू सर यांनी आज आपली पहिली कविता सादर करावी आणि आमच्या कवी जनांमध्ये उत्साह निर्माण करावा। मी आमंत्रित करते मास्टर राजरत्न राजगुरू सर यांना आपल्या कविता। मास्टर राजरत्न राजगुरू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मास्टर राजरत्न राजगुरू हे महाराष्ट्रातले फार मोठं नाव आहे। तर महाराष्ट्रामध्ये खूप खूप ठिकाणी मोठमोठ्या शाहिरांसोबत त्यांनी कव्वालीचे कार्यक्रम केलेले आहेत आणि या कार्यक्रमाचं सुरुवातच सरांच्यापासून झाली पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे। माननीय मास्टर राजरत्न राजगुरू या सरांनी खूप बरीचशी मुलं दत्तक घेतलेली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च केलेला आहे आणि त्या मुलांचं लग्न केलेलं आहे। ते मुलं सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे एका TCA म्हणून मोठ्या उच्च पदावर काम करणारे मास्टर राजरत्न राजगुरू होते। आम्ही कुठेही कवी संमेलनाला गेलो तर ते आम्हाला फर्स्ट क्लास मधून घेऊन जातात विदाउट तिकीट। असे आमचे सर्वांचे लाडके मास्टर राजरत्न राजगुरू साहेब यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा। वयाचं सांगायचं झालं तर आमच्यामध्ये सर्वात तरुण, माझ्यापेक्षा तरुण व्यक्ती म्हणजे मास्टर राजरत्न राजगुरू। वय त्यांचं जवळजवळ किती? 81 फक्त। तिथे हुस्न देता है दावत जलवा, मला स्टँड लागतो पण आता स्टँड काय घ्यायचं मी बघून ठेवतो। हुस्न देता है दावत जलवा, पर्दे उड़ कर देखते हैं मुझे इस उम्र में। हुस्न देता है दावत जलवा, पर्दे उड़ कर देखते हैं मुझे इस उम्र में। इतना खूबसूरत, इतना अच्छा क्यों दिख रहा हूँ ये लोग मुड़ मुड़ कर देखते हैं मुझे, मुड़ मुड़ कर देखते हैं मुझे। कलाकाराची कदर ठेवणं हे कोणाकडून शिकायचं? फक्त बायसाने झाडाकडून शिकायला पाहिजे। कलाकाराला मोठं करणं, कलाकाराची कदर करणं ते कधीच नेहमी चुकी राहते। ते पैशाने साहेब त्यांचे पक्षी आणि जे कलाकाराची कदर करतात ते देखील चुकी राहते। म्हणून पैशाने साहेबांना मी फार फार मानतो। अहो काय गोवाकीला कवित्वान त्यांनी बेनबाजा वाजून आमची मिरवणूक केली, बेनबाजा वाजून पैशाने साहेब। तरी किती किती आपुलकी आहे कलाकाराबद्दल। आणि बेनबाजा बाजूला ते म्हणजे मला काय बोलायचं आहे ते नेहमी चुकी राहणार, नेहमी चुकी राहणार, नेहमी चुकी राहणार। आणि म्हणून म्हणायचं काय, उणीव उणीव माय माय, बरोबर? मी आहे नगर जिल्ह्याचा, मी आहे नगर जिल्ह्याचा, पण खानदेशी आयराणी शिकावं लागतं, खानदेशी आयराणी शिकावं लागतं। म्हणून म्हणायचं आहे उणीव माय ओनी भिंबाबाणी आणि जयवंती उणीव माय ओनी भिंबाबाणी हो, उणीव माय ओनी भिंबाबाणी, जयवंती उणीव माय ओनी भिंबाबाणी हो, उणीव माय ओनी भिंबाबाणी, जयवंती उणीव माय ओनी भिंबाबाणी हो। मला नवराने मी बाजार माराय जायचो, मला नवराने मी बाजार माराय जायचो,
500 रुपयानं पाचही माले लायचो. माझ्या नवऱ्याने मी बाजारात माले लायचो. असं 500 रुपयानं पाचही माले लायचो. आजच बांदेकरांची पाहिजे नाही. होम मिनिस्टर मध्ये पाहिजे नाही. लक्षात घ्या. माझ्या नवऱ्याने मी बाजारात माले जायचो. अशी 500 रुपयानं पाचही माले लायचो. हुरुळ लगी व माय माय, हुरुळ लगी व माय, जयवंती लय जवानी आणि जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो, उनी व माय, उनी बिंबाबानी, जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो. नाकी नथनी वरती तोला निघाले, नाकी नथनी वरती तोला निघाले. हाते कळला बाजी बंद पैनर छेद पाहिले. नाकी नथनी हे आहे नगर जिल्ह्याचं सांगून ठेवतो. एकेकाला सांगून ठेवतो. पण आयराने सगळ्याला जमायला पाहिजे म्हणून म्हणायचं आहे. नाकी नथनी वरती तोला निघाले, हाते कळला बाजी बंद पैनर छेद पाहिले. हाते कळला बाजी बंद पैनर छेद पाहिले. जगागत्यानं व माय, कटबंद जातू व माय, कटबंधू कटबंधू कंबरपट्टा. कटबंध म्हणजे कंबरपट्टा सांगायला पाहिजे. कटबंध जातू व माय, कटबंध जातू व माय, जशी राजान राणी आणि जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो, उनी व माय, उनी बिंबाबानी, जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो. ज्यानं त्यानं साठे भीमराव आंबेडकर, ज्यानं त्यानं साठे भीमराव आंबेडकर, आंबेडकर माय बाप राजा धुरंधर. ज्यानं त्यानं साठे भीमराव आंबेडकर, आंबेडकर माय बाप राजा धुरंधर. जगाड त्यानं व माय, जगाड त्यानं व माय, भाऊ होताई मानी आणि म्हणून ते जगून माय, कोणी बिंबाबानी हो, कोणी व माय, कोणी बिंबाबानी, जयवंती उनी व माय, कोणी बिंबाबानी हो. मना बंधू आनंदा, मना बंधू राज रत्ना येई माले नेवाले. मना बंधू राज रत्ना येई माले नेवाले, येई माले नेवाले मी जायचो जयवंतीले. मना बंधू राज रत्ना येई माले नेवाले, येई माले नेवाले मी जायचो जयवंतीले. काही जगत व माय, काही जगत व माय, काही जगत व माय, जयवंती लय जवानी आणि जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो, कोणी व माय, उनी बिंबाबानी, जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो, कोणी व माय, उनी बिंबाबानी, जयवंती उनी व माय, उनी बिंबाबानी हो. जय भीम, जय भारत, जय भारत, जय संविधान. खूप खूप धन्यवाद साहेब. असं म्हणतात कवीला नरड असतं, असं म्हणतात कवीला नरड असतं. आणि हलगी माहिती आहे हलगी, हलगी कुणी बघितले का? ही हलगी ज्या वेळेला जाळ तापते त्यावेळेला ते कडकडून वाजते आणि असा जोरदार परफॉर्मन्स मास्टर राजरत्न राजगुरू साहेबांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा.